नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। जुने कपडे किंवा कपड्यांचे छोटे तुकडे ज्यांना आपण फेकून देतो किंवा वापरायला नकोसे वाटतात, त्यांच्यापासून मी आज एक रियूज आयडिया घेऊन आलेली आहे। ना जास्त खर्च ना महागडा कपडा, तरी पण दिसायला मार्केटपेक्षाही सुंदर अशी वस्तू मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी आता हे 3 कलरचे हे कपडे घेतलेले आहेत आणि एक शर्ट घेतलेले आहेत आणि दुसरा हा कलरचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही कोणतेही कपडे घेऊ शकता, तुमच्याकडे जेही जुने कपडे पडलेले असतील ते तुम्ही वापरात आणू शकतात। आता इथे मी हे 4 कलरचे कपडे घेतलेले आहेत। हे असे 4 कलर घेतलेले आहेत। आता प्रत्येक एक कपड्यातून काय करायचं बघा, या कपड्यातून मी इथे असे 4 पीस कट करून घेतलेले आहेत आणि ह्या पेपरच्या मेजरमेंटने, पेपरचं मेजरमेंट आहे इकडून हे असं 5.5 इंच, इकडूनही 5.5 इंच। त्यानंतर आता ह्याच पेपरच्या मेजरमेंटने ह्या शर्टमधून 4 पीस कट करून घेणार आहे। आता इथे या बाहीतून हे 4 पीस सहज तयार होणार आहेत। कट करून घेते मी त्याच्यातून आणि सेम या दुसऱ्या शर्टच्या बाहीतून हा पेपर इथे ठेवून परत मार्किंग करून इथून सुद्धा 4 पीस हे कट करून घेतलेले आहेत। आता बघा इथे मी हे कट करून घेतलेले आहेत। आता हे 3 कलरचे प्रत्येकी 4-4 पीस घेतलेले आहेत आणि आता अस्तरसाठी आपल्याला इथे दुसऱ्या कलरच्या शर्टमधून हे पीस कट करून घ्यायचे आहेत। आता इथून मी टोटल 14 पीस कट करून घेणार आहे, कारण 12 पीस हे अस्तरला लागणार आहेत आणि एक पीससुद्धा त्याच्यातलंच मी तयार करून घेणार आहे, म्हणून हे असे 14 पीस घेतलेले आहेत। हे 4-4 घेतलेले आहेत आणि याच्यातले हे 14 आहेत। हा एक पीस आणि त्याच्यावर परत अजून एक पीस ठेवून मी एक पॅटर्न तयार करून घेणार आहे, म्हणून हे टोटल 14 पीस असे हे या दुसऱ्या कलरच्या शर्टमधून, खाकी कलरच्या शर्टमधून घेतलेले आहेत। आता हे एवढे आपल्याला पीस लागणार आहेत। आता काय करायचं आहे, हा एक पीस घ्यायचा आहे अस्तरसाठी आणि त्याच्यावर हा मेन फॅब्रिकचा पीस ठेवून शिवून घ्यायचा आहे। सेम असंच इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे। याच्यातला हा एक पीस घेतला आणि त्याच्यावर इथे हे असं ठेवून शिवून घ्यायचं आहे। उलट सुलट बाजू चेक करायची। दोन्ही जी कपड्यांची सरळ बाजू आहे ती समोरासमोर ठेवलेली आहे आतल्या बाजूला आणि वरती आपल्याला उलट बाजू दिसत आहे। ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं ओपन पेस्ट ठेवायचं आहे उलटवण्यासाठी। आता इथे मी चारी बाजूला सिलाई मारलेली आहे, इथे ओपन ठेवलेलं होतं। त्यानंतर इथे कॉर्नरला असे कट द्यायचे आहेत छोटे छोटे, कापड उलटवण्यासाठी। इथे कॉर्नर व्यवस्थित उलटवले जातात म्हणून, आणि साईडला थोडंफार एक्स्ट्रा मार्जिन झालेलं असेल ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे असं उलटून घ्यायचं आहे आणि आजूबाजूचे जे चारी टोक आहेत ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने सेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे आणि हे इथे जे ओपन होतं तिथे पॅक करून घ्यायचं आहे सिलाई मारून। ह्या पद्धतीने हे सर्व पीस तयार करून घ्यायचे आहेत। आता मी हे सर्व पीस तयार करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। इथे सुद्धा या पद्धतीने हे सर्व पीस मी तयार करून घेतलेले आहेत, सगळं जे कलर आपण घेतले होते। आता हे पॅटर्न बघा, इथे फक्त पॅटर्न व्यवस्थित सेट करायचं आहे, तेच नीट लक्षात ठेवायचं आहे। आता पहिली लाईनमध्ये 2 पॅटर्न ठेवलेत, दुसऱ्या लाईनमध्ये हे 3 पॅटर्न ठेवलेले आहेत ह्या कलरप्रमाणे। आता नंतर इथे मी आधी पॅटर्न असा सेट करून घेतलेला आहे आणि कुठला कलर कोणत्या बॉक्समध्ये ठेवायचा आहे तिथे लिहून घेतलेलं आहे, म्हणजे त्याप्रमाणे मग व्यवस्थित हे सेट करता येतं। आता ही तिसरी लाईन ही अशी वरच्या बाजूने सुरू करायची आहे। त्यानंतर चौथ्या लाईनमध्ये हे असं सेट करायचं आहे। एक एक पॅटर्न वरती वरती ठेवत जायचं आहे ह्या पद्धतीने, हे असं। त्यानंतर ह्या शेवटच्या लाईनला
इथे 2 पॅटर्न ह्या प्रमाणे हा पॅटर्न सेट करून घेतलेला आहे. आता हे शिवून घ्यायचं आहे. हे असं न शिवता फक्त याच्यावर हे असं ठेवायचं आहे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आणि वरून एक शिलाई घ्यायची आहे. ह्या पद्धतीने हे शिवायचं. आता बघा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून. त्या रेषेवर बरोबर दुसरा पॅटर्न येईल ह्याप्रमाणे इथे ठेवायचं आणि मग तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूला म्हणजे खालच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे उलटवून. इथे सुद्धा ही शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. आता ही जी पहिली लाईन होती ही जॉईन करून घेतलेली आहे आणि जसं सेट केलेलं होतं तसंच इथे ठेवायचं आहे. म्हणून आधी एक पॅटर्न सेट करून ठेवायचा वहीवर, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला हे ठेवता येतं. सेम असंच हे असं शिवून घ्यायचं आहे. आता मी हे सुद्धा इथे शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे शिवून झाल्यावर खालच्या बाजूला सुद्धा इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा दुसरा सुद्धा पॅटर्न जोडून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे. नंतर सेम त्यांच्या जागेवर ते पॅटर्न ठेवायचे आहेत, म्हणून आकृती काढून ठेवायची अशी. त्यानंतर इथे हे असं शिवायचं आहे. नंतर ही तिसरी लाईनसुद्धा मी जोडून घेतलेली आहे आणि ही अशी ठेवायची. नंतर हे उरलेले पॅटर्न असे जोडून जशी आपण पहिल्यांदा सेट करून ठेवलेले होते जसे पॅटर्न त्याप्रमाणे हे असे ठेवून शिवून घ्यायचे आहेत. आता हे 3 जोडून घेतले. हे सुद्धा मी आता जोडून घेते. आता बघा इथे हे असं, त्यानंतर मग हे असं. आता हे सर्व जोडून झाल्यावर हे कसं जोडायचं बघा. इथे मी हे सर्व जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर फक्त काय करायचं आहे, सेम असंच पहिले आपण पॅटर्न जोडले त्याप्रमाणे एकमेकांवर फक्त ठेवून इथे जोडून घ्यायचं आहे 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून. हे असं. आता मी इथे जोडूनसुद्धा दाखवते एक पॅटर्न. इथे हे असं फक्त ठेवायचं आणि मग इथे शिलाई घ्यायची. जसं पॅटर्न सेट केलेला आहे त्याप्रमाणेच हे ठेवायचं आणि मग शिलाई घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही वहीवर आधी आपण पॅटर्न बनवून घ्यायचं आहे आणि मग त्याप्रमाणे कलर तिथे लिहून घ्यायचे आहेत आणि मग नंतर ते त्याच पद्धतीने मग आपल्याला ठेवता येतात. पॅटर्न इकडे तिकडे होत नाही. आता हे मी जोडून घेतलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने हे असं इथे याच्यावर ठेवून इथे शिलाई घेणार आहे. नंतर परत हे असं इथे ठेवून शिलाई घेणार आणि नंतर मग ही इथे ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे. आता बघा हा शेवटचा पॅटर्न आहे. शेवटची लाईन ही अशी ठेवलेली आणि मग शिलाई मारून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, सिंपल हे असं उलटवायचं आहे. सेंटरमधून फोल्ड करायचं आहे आणि बघा कसं जोडायचं. तर इथे हे असं जोडायचं आहे. पहिलं आपल्याला जोडायचं कळलं की नंतर आपोआप पुढचं जोडायचं कळतं, समजतं ते व्यवस्थित. हे असं आणि इथे शिलाई घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच करायचं आहे. आता मी एका बाजूला हे असं जोडून दाखवते. अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळत असते हे असे नवनवीन आयडियाज तुमच्यासोबत शेअर करायला. म्हणून प्लीज लाईक करा आणि लाईकनंतर हाईपचं ऑप्शन येतं, हाईपसुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा किंवा ज्यांना शिवणकामाची आवड असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आता बघा इथे मी हे असं जोडून घेत आहे दाखवल्याप्रमाणे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा जोडून घ्यायचं आहे. इथे डबल शिलाई घ्यायची आहे. आता हे मी जोडून घेतलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूला हे असं जोडायचं आहे. अगदी सोपं आहे. इथून असं पकडलं की नंतर इकडून हे असं आणि नंतर हा जो पॅटर्न आहे हा इकडे असा. ह्या पद्धतीने हे असं जोडायचं आहे आणि इथे शिलाई घ्यायची आहे. आता मी इथे सुद्धा शिलाई मारून घेते आणि मग याचा आपण फायनल लुक बघूया. अजून बेल्ट बनवायचे आहेत. बेल्ट बनवण्यासाठी तुम्ही
याच शर्टचं कापड घेऊ शकतात. याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सरळ बाजूने उलटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला बेल्ट जोडायचे आहेत. बेल्टसाठी मी शर्ट जो होता त्या शर्टची ही जी पट्टी होती काचपट्टी तीच घेतलेली आहे. म्हणजे वेगळा बेल्ट मला तयार करायची गरज आलेली नाही आहे. साईडचे काठ फक्त फोल्ड केलेले आहेत. थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून ही कट केलेलं होतं म्हणून. आता याची मी 2 पार्टमध्ये हे असं कट करून घेतलेले आहे. तुम्ही हा बेल्ट जास्त लांबीचा सुद्धा बनवू शकतात. 18 इंच किंवा 20 इंच लांबीचा तुम्ही हा बेल्ट तयार करू शकतात. मी ह्या पट्टीमध्येच 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि हे दाखवल्याप्रमाणे असं ठेवून इथे जोडून घ्यायचे आहेत. सेम समोरच्या बाजूलाही असंच करायचं आहे आणि दोन्ही बेल्ट मी हे असे जोडून घेतलेले आहेत. इथे तुम्ही टच बटन लावू शकतात किंवा लूप बनवून समोरच्या बाजूला बटन अडकवू शकतात. या पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे. जुन्या कपड्यांचा हा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही बॅग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आयडियासोबत.